एक मिड ऑफच्या दिशेने हा चेंडू यावेळेस सचिनने भिरकावून दिलाय. आपला परिचय देतोय यश षटकाराने 6 धावा. अमोलने हा चेंडू यावेळेस उसळी दिल्या, चेंडूला कट केलाय, अपरकडच्या माध्यमातून चेंडू येतोय यावेळेस थर्ड मॅन सीमारेषे बाहेर चौकार. चेंडूला फक्त दिशा दिली, 4 धावा वसूल केल्या. मात्र पुन्हा एकदा शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ बॅक टू बॅक दुसरा चौकार. योगेशचा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू यावेळेस व्यवस्थित मिडल करू शकला, चेंडू येतो यावेळेस लॉंग ऑनच्या दिशेने. अविनाश त्या ठिकाणी मिसफीड करतोय, दबावाखाली चूक होते त्या ठिकाणी आणि 2 धावा इथे पूर्ण केल्यात आणि 2 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 42. अमोल म्हात्रे हा चेंडू कट केला, यावेळेस चेंडू येतोय थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर जाण्यासाठी या ठिकाणी चेंडूला अडवलंय, आत ढकललंय. यावेळेस इथे मात्र वेगाने 3 धावा इथे पूर्ण केल्या. मध्ये गरज आहे ती 26 धावांची. हा चेंडू ऑन साईडच्या दिशेने स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गेल्या, कार्पेटच्या माध्यमातून 1 धाव इथे पूर्ण केलेली आहे. अतिशय चांगली गोलंदाजी आणि तितकंच विकेट मारा करतोय आज गाविंकडनं. पिंट्या टू सचिन. हा चेंडू भिरकावून दिलाय, गगनभेदी गगनचुंबी षटकार. पिंट्या हा चेंडू भिरकावून दिलाय हवेतून, टायमिंग प्रॉपर षटकार आणि 5 धावा. हा चेंडू यावेळेस कव्हर क्षेत्रामध्ये आणि हा विजयी फटका आणि हा सामना या ठिकाणी चौकार आहे, माफ करा. एकूण गडी बाद झाले आहेत. चेंडू गती परिवर्तन केलंय, बीट केलंय. हा चेंडू जरी निर्धाव गेला तरी हा सामना इथे जिंकता येईल आणि हा सामना इथे जिंकलेला 9 चेंडू होता आणि हा सामना इथे जिंकलेला आहे गुरुदत्त सागाव संघाने.